राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या कळमनुरी शहरातून हिंगोलीमध्ये कावड यात्रा निघणार आहे आणि त्याच कावड यात्रेच्या अनुषंगाने या ठिकाणी जी आहे ती आता तयारी पूर्ण झाली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। खरं तर दादा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कावड यात्रा निघणार आहे। नेमकी कावड यात्रेची तयारी कशी झाली? अवघे काही तास बाकी आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी ही कावड यात्रा निघत असते। काही घंट्यावरती ही कावड यात्रा आता येऊन पोहोचलेली आहे। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे हे सुद्धा या कावडीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत आणि लाखोच्या संख्येने आपण आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला या कावड यात्रेचं दर्शन आपण देणारच आहात। पण मी आजच तुम्हाला सांगतो की भूतो न भविष्य या ठिकाणी ही कावड यात्रा निघत असते। मला तरी असं वाटते की आजूबाजूच्या परिसरामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये ही कावड यात्रा आमची फेमस आहे। या कावड यात्रामध्ये लहान मोठा छोटा वयस्कर हे संपूर्ण शिवभक्त आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहत असतात। खरं तर उद्या सकाळी कावड यात्रेला किती वाजता सुरुवात होणार आहे आणि सगळं दिवसभराचा कसा शेड्यूल असणार आहे? उद्या सकाळी 7 वाजता चिंचाळेश्वर महादेव मंदिरावरून ही कावड यात्रा निघत असते। तर ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिर या ठिकाणी 18 ते 19 किलोमीटरचा पल्ला मला वाटते शोभायात्रा ही संपूर्ण पायी 1 लाख शिवभक्त पायी येत असतात। एका ठिकाणी जमा नाही, पैदल येऊन या ठिकाणी माझ्या भोळ्या शंकराला जल अभिषेक आम्ही करत असतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हिंगोली शहरामध्ये किती वाजता आगमन होणार आहे आणि ही सभा कुठे पार पडणार आहे? दुपारी 4 वाजता सन्माननीय एकनाथभाई शिंदे आपल्या खटकाळी बायपास या ठिकाणाहून या कावडीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत। त्या ठिकाणाहून ते पायी आपल्या गांधी चौक या ठिकाणापर्यंत येणार आहेत आणि गांधी चौक या ठिकाणी सभेचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण शिवभक्त आणि शिवसैनिकाला ते संबोधित करणार आहेत। खरं तर दादा, तुमचं दरवर्षी कावडमध्ये वेगळं पण असते, वेगळा पोशाख असतो, सगळं वेगळं पण। या वर्षीचा पोशाख आणि हे सगळं कसं असणार आहे ते मला वाटते की आपण उद्या आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवसाल। ते काहीतरी ठेवणं लागेल ना, त्याच्यामुळं असं उद्या तुम्ही दाखवा। निश्चितच शेवटे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्याच उपस्थितीमध्ये उद्या जे आहेत ते कळमनुरी विधानसभेतून कावड यात्रा निघणार आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।